मकर रास ही 12 राशींपैकी 10वी रास आहे। या राशीची आकृती मगरासारखी आहे। या राशीचा स्वामी शनी आहे आणि अंक हे 8 आहे। सौम्य परंतु चंचल, चर, वृद्ध, भुरकट वर्णाची, रजोगुणी, भूतत्व प्रधान, रात्रीबली, जलचर, वात प्रकृतीची, शूद्र जातीची, पृष्ठोदय अशी ही समरास आहे। पांढरी स्वच्छ व सुंदर वस्त्राभूषणाने अलंकृत, मधुर कंठ, व्यवहारात पारंगत, भ्रमणशील राशी आहे। शरीरातील गुडघे आणि हाडाचे सांधे यावर मकर राशीचा अंमल आहे। या राशीचे व्यक्ती खूपच कडक शिस्तीचे असतात, कारण या राशीचा स्वामीच शनी आहे। हे व्यक्ती एखादे कोणतेही नवीन कार्य करायचे ठरविले की अगदी ते पूर्ण करूनच सोडतात। सोबतच हे व्यक्ती खूप मेहनती असतात। जे कोणते काम ते हाती घेतील ते अगदी वेळेमध्ये पूर्ण करतील आणि तेही मन लावून। हे व्यक्तींचे स्वभाव खूपच नवीन गोष्टींचे अनुभव घेणारे असे असते। सोबतच यांना रचनात्मक गोष्टीही खूप आवडत असतात। नवीन काहीतरी तयार करणे किंवा शोधून काढणे यांना खूप आवडते। वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायलाही यांना खूप आवडते। पर्यटनाची खूपच यांना छंद आहे। सोबतच परदेशामध्ये जर यांना एखादे काम मिळाले तर तेथेही ते काम अगदी व्यवस्थितपणे ते पार पाडतील असे मकर राशीचे व्यक्ती असतात। कोणतेही काम असो अगदी काटेकोरपणे आणि चोखंदळपणे पूर्ण करण्याची यांची तयारी असते। यांना अध्यात्माचीही खूप आवड असते। तर ही पाहिली आपण एक थोडक्यात माहिती मकर राशीबद्दल किंवा गुणस्वभाव मकर राशींच्या व्यक्तीबद्दल। आता येणार आहे 2024 वर्ष मकर राशीसाठी कसे असणार आहे ते आपण आता पाहूयात। हे वर्ष आपल्याला कौटुंबिक दृष्टिकोनातून खूपच उत्तम असे जाणार आहे। वर्षाची सुरुवात तर एकदम दणक्यातच होईल। आपल्या कुटुंबात परस्पर सामंजस्य वाढेल। तुम्ही कोणतेही कार्य कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल। भावंडांच्या स्वास्थ्यविषयक काही समस्यांचा आपल्याला सामना करावा लागू शकतो। त्यांच्यासोबत काही कारणाने वादविवाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमच्या संबंधावर त्याचा परिणामही होऊ शकतो। परंतु त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे आपण वाद वाढवू नका। थोडेसे आपण जर प्रेमाने वागण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला अधिकच लाभ होईल। सोबतच तुमचा स्पष्ट वक्तेपणा घरातील काही मंडळींना आवडू शकतो, परंतु काही मंडळींना याचा त्रास पण होऊ शकतो। त्यांचे तुम्ही मनही दुखवू शकता, त्यामुळे जरा जपूनच बोलण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न करत चला। हे वर्ष खूपच प्रेमळ जाईल, म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाला भरभरून प्रेम द्याल आणि त्याच्या बदल्यातही तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून भरभरून प्रेमच मिळेल। आपल्या संतानासाठी हे वर्ष खूपच अनुकूल राहील। संतानाच्या गुणांमध्ये वृद्धी होईल, ते आज्ञाकारी राहतील, त्यांच्या ज्ञानामध्ये वाढ होईल, ते धर्माकडे वळतील आणि एक प्रकारे व्यक्तिमत्वाचा त्यांच्यामध्ये विकासही होईल आणि याच्या मदतीने तुम्ही जीवनाला त्यांच्या पुढे न्याल। संतान प्राप्तीची इच्छा ठेवणाऱ्या दाम्पत्यासाठीही हे वर्ष खूपच अनुकूल राहील। संतान प्राप्ती संबंधीच्या शुभ सूचना तुम्हाला प्राप्त होऊ शकतील आणि त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल। घरातले ही सगळे मंडळी तुमच्यावर खूपच आनंदी असतील, प्रसन्न असतील। विवाह इच्छुकांसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे। विशेष करून जुलै आणि डिसेंबर महिना यावेळी तुमच्या विवाहाचे योग बनू शकतील। तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबतच विवाह करण्याची शक्यता आहे। वैवाहिक जोडप्यांसाठी हे वर्ष खूपच प्रसन्नता देणारे राहील। वर्षाची सुरुवात अनुकूल राहील, परंतु अचानकपणे तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांची विशेष तुम्ही काळजी घ्यायला हवी। तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप आनंदी वेळ व्यतीत कराल। कुठेतरी चांगल्या ठिकाणी तुम्ही फिरायलाही जाल, जेणेकरून तुम्ही एकमेकांसाठी अधिकच वेळ द्याल आणि आपल्यातील प्रेम आणि विश्वासामध्ये वाढ कराल। तुमचा जोडीदारही तुमच्यावर खूपच खुश असेल, कारण तुम्ही त्यांच्यासोबत एक क्वालिटी टाइम स्पेंड केलात। त्यांना स्पेशल असल्यासारखं फील तुम्ही कराल, त्यामुळे ते तुमच्यावर अजूनच खुश होऊन त्यांच्या प्रेमामध्येही वाढ होईल। हे वर्ष तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ देणारे आहे। एखादी चल किंवा अचल संपत्ती तुम्हाला प्राप्त होण्याची यावर्षी दाट योग आहेत। तेही आपल्या वडिलोपार्जित संपत्तीतून हिस्सा तुम्हाला मिळू शकेल। तुमच्या पूर्वजांचे धन तुमच्या जवळ येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थितीही सदृढ होईल आणि तुम्हाला आर्थिक बळ मिळेल। यावर्षी तुम्ही एखादे सुंदर आणि उत्तम वाहन खरेदी करण्याचेही योग आहेत। वर्षाच्या सुरुवातीलाच तुम्ही एखादे वाहन खरेदी करू शकता। फार दिवसांपासूनचे तुमचे वाहन खरेदी करण्याचे हे जे स्वप्न आहे ते सध्या पूर्ण होण्याची शक्यता आहे, तरी याचा तुम्ही पुरेपूर लाभ घ्या। विद्यार्थ्यांना वर्षाची सुरुवात खूपच अनुकूल राहील। तुमच्या मनात शिक्षणाबद्दल उत्सुकता आणि कुतूहल दोन्हीही वाढतील।
तुमच्या ज्ञानाला समृद्ध बनविण्यात आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी हे वर्ष खूपच अनुकूल असे सिद्ध होणार आहे। तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना वर्षाच्या अगदी सुरुवातीला आणि नंतर शेवटी तुम्ही उन्नती करू शकाल आणि यश मिळण्याची ही दाट शक्यता आहे। म्हणजेच वर्षाची सुरुवात आणि शेवट हा तुमच्यासाठी खूपच अनुकूल आहे। जरी कोणते प्रयत्न तुम्हाला करायचे असतील तर त्या काळामध्ये तुम्ही करा। जेवढी मेहनत तुम्हाला करता येईल तेवढी तुम्ही मेहनत करा, म्हणजे कोणत्याच बाजूने तुम्ही मागे राहणार नाहीत। उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्यांसाठी अनेक आव्हानांचा तुम्हाला सामना करावा लागणार आहे। आपल्या एकाग्रतेमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतील। सोबतच शिक्षण अनेक वेगळ्या कारणाने बाधित होण्याची पण शक्यता आहे। त्यामुळे जास्त लक्ष द्या, मेहनत करा आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर जास्त लक्ष द्या। आर्थिकदृष्ट्या वर्षाची सुरुवात अनुकूलच राहणार आहे। तुम्ही चांगली कमाई कराल, त्यामुळे आर्थिक बाबीत तुम्ही मजबूत असाल। भरपूर प्रमाणात तुम्ही धनसंचय कराल। आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुम्हाला बरेच काही प्रदान करेल। तुम्ही तुमचे खर्च नियंत्रणामध्ये ठेवाल, परंतु काही काळासाठी तुमचे खर्च वाढतील। परंतु तुम्ही इथे व्यवस्थितपणे आर्थिक नियोजन करायला हवे, म्हणजेच तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळू शकतील। तुमचे करिअर यावर्षी उत्तम राहण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता। तुमच्या नोकरीमध्ये तुम्ही चांगली प्राप्ती करू शकाल। तुम्ही भरपूर मेहनत कराल, कठीण परिश्रम कराल आणि आपल्याला सोपविलेल्या प्रत्येक कामात तुम्ही स्वतःला अगदी योग्य रीतीने सिद्ध करून दाखवाल आणि या सगळ्यातून तुमच्या आत्मविश्वासामध्ये भरपूर प्रमाणात वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल। तुमच्या कामगिरीवर तुमचे वरिष्ठ अधिकारी मंडळी अगदी खुश होतील। सोबतच तुमचे दायित्व तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि त्यामुळे तुम्ही तुम्हाला सोपवलेले प्रत्येक दायित्व पारही कराल। आपण आपल्या कामाला एक प्रकारे आव्हान असे समजून कमीत कमी वेळामध्ये तुम्ही उत्तम प्रकारे करण्याला महत्त्व द्याल आणि त्यामुळे तुमची खरी योग्यता काय आहे हे तुम्हाला समजून जाईल। नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमच्या पद उन्नतीचे योग बनू शकतील आणि त्यामुळे मेहनत करणे, कष्ट करणे हा तुमच्याकडे एकमात्र उपाय आहे। एप्रिल आणि ऑगस्ट दरम्यान नोकरीची बदली किंवा नोकरीसाठी तुमची बदली होण्याची ही शक्यता आहे, परंतु त्याचा तुम्हाला चांगलाच परिणाम मिळणार आहे किंवा लाभच मिळणार आहे। व्यावसायिक वर्गाला हे वर्ष मिश्रित स्वरूपाचे असणार आहे। तुम्हाला वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, परंतु तुम्ही यांना घाबरणार नाहीत। उलट मोठ्यात मोठी जोखीम तुम्ही पत्कराल आणि व्यवसायामध्ये नवीन प्रयोगही कराल। त्यातून तुम्ही भरपूर वेगळे काहीतरी अनुभव घ्याल आणि आर्थिक लाभही कमवाल। व्यवसायात प्रत्येक परिस्थितीशी झुंज देताना तुमचे व्यावसायिक सहकारी मंडळी तुमची साथ फार आपुलकीने देतील आणि त्यामुळे तुम्हाला त्यांचाच एक मोठा आधारही वाटेल। सोबत वरिष्ठ मंडळी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शनही करतील, त्यामुळे तुम्ही चुका करणार नाहीत आणि जरी चुका झाल्याच तर त्या सुधारण्यास हे सर्व लोक तुम्हाला मदतच करतील। तुमचे प्रदर्शन उत्तम राहील, त्यामुळे तुमचा व्यवसाय हा अधिकच मजबूत होईल। तुम्हाला यावर्षी परदेशात माध्यमातून तुमचा व्यवसाय विस्तार करण्याची संधी मिळू शकते, तरी ही संधी तुम्हाला इंटरनॅशनली प्रसिद्ध होण्यास मदतच करेल। तरी कठीण मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न करून नक्कीच या संधीचा फायदा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। आपण कोणत्याच प्रकारची निष्काळजीपणा करू नका, कारण तुमचे व्यवसाय नकारात्मक रूपाने प्रभावित होऊ शकते आणि त्यामुळे नेहमी काळजीने आणि सकारात्मकतेने कोणतेही व्यावसायिक निर्णय घ्या, त्याचे परिणामही आपल्याला चांगलेच मिळतील। हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल राहण्याची उत्तम शक्यता दिसत आहे। तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीला स्वास्थ्य अनुकूलच राहणार आहे, परंतु वर्षाच्या शेवटी खाण्यापिण्याकडे आणि तुमच्या राहणीमानाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण अचानकपणे स्वास्थ्य बिघडू शकते। अचानक अशक्तपणा जाणवू शकतो, नकारात्मक विचार मनामध्ये घर करून बसतील आणि त्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता आहे। तुम्ही स्वतःला एकटे असे वाटून घ्याल, त्यामुळे जास्त करून माणसांमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळींसोबत मिळून मिसळून राहत चला, त्यांच्यासोबत गप्पा मारत जावा, तुमच्या मनातील ज्या काही प्रॉब्लेम आहे ते त्यांच्यासोबत शेअर करत जावा, उगीच मनातल्या मनात झुरत बसू नका। त्यामुळे तुम्ही मानसिक तणावातून जराशे का होईना बाहेर याल। जमलं तर मेडिटेशन करण्यावर जास्त तुम्ही लक्ष द्या किंवा भर द्या। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तुमच्या आरोग्याची विशेष तुम्ही काळजी घ्या। जमत असेल तर योगा पण करत चला, व्यायाम करा, शारीरिक व्यायाम पण करत चला, याचा तुम्हाला चांगलाच फायदा मिळेल। मकर राशीसाठी भाग्यशाली अंक हे 4 आणि 8 आहेत। हे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींना अनुकूल जाणार आहे। स्वास्थ्य जर एक मुद्दा सोडला तर इतर सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला उत्तम प्राप्ती होण्याचे सुंदर योग बनतील। हे वर्ष तुम्हाला एक दृढ प्रतिज्ञा करणारे व्यक्ती बनवतील, जे आपल्या कामांना योग्य प्रकारे ध्येयापर्यंत पोहोचवेल। त्यामुळे तुम्हाला प्रशंसासोबतच धनप्राप्तीही होईल। तरी प्रत्येक परिस्थितीचा सामना करा आणि प्रत्येक स्थितीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा।
जमत असेल तर दररोज गणपतीला दुर्वा अर्पण करत चला आणि जर तुम्हाला जमत असेल तर गणेश चतुर्थीचे उपवासही तुम्ही करू शकता, त्याचे तुम्हाला चांगलेच परिणाम मिळतील। दररोज श्री सुक्ताचे पठण तुम्ही करत चला। आर्थिक जर काही अडचणी असतील तर त्याही यामुळे दूर होतील। नवीन वर्ष सुरू होत आहे, तरी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, स्वप्ने, ध्येय जी तुम्ही पाहिली आहेत ती पूर्ण होऊ दे, हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे। यावर्षी तुम्ही नवीन संकल्प करा आणि ती पूर्णही करा, अगदी जीव तोडून प्रयत्न करा। हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा। महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।